नमस्कार, स्टिच विथ आशू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 38 साइजचा प्रिन्सेस कट बोटनेक ब्लाउज बघणार आहोत। त्या ब्लाउजची या व्हिडिओमध्ये आज आपल्याला ड्राफ्टिंग आणि डायरेक्टली कापडावर कटिंग करायची आहे। तर आपण काय करतो, जेव्हा एखाद्या ब्लाउजची मेजरमेंट घेतो आणि त्यानंतर त्याची ड्राफ्टिंग करायला घेतो तेव्हा आपण बघत नाही, जे आपल्या ऑनफोल्ड साइडवर जो आपण मेजरमेंट ठेवलेला आहे तो आपण 1-2 लाईन एकतर एक्स्ट्रा घेतलेला आहे किंवा 1-2 लाईन हा इतका कमी घेतलेला आहे। त्यामुळे काय होईल, तुमची मेजरमेंट तर चुकेलच, ड्राफ्टिंग पण चुकेल आणि त्यामुळे तुमचा जो ब्लाउज रेडी होणार आहे तो सुद्धा चुकेल। तर त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या स्टेप दिलेल्या आहे त्या तुम्ही पूर्णपणे बघायच्या आहे, व्हिडिओ स्किप करायचा नाही। व्हिडिओ स्किप केल्यामुळे काय होईल, तुमची एखादी स्टेप ही स्किप होईल किंवा ती तुमच्या नजरेआड होऊन जाईल, त्यामुळे तुमचा मेजरमेंट तर चुकेलच, तुमची पूर्ण जी ड्राफ्टिंग आहे ती सुद्धा चुकेल। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मला नक्की सांगा या व्हिडिओमध्ये केलेली ड्राफ्टिंग आणि डायरेक्टली कपड्यावर कटिंग तुम्हाला कशी वाटली। मी माझ्या चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते। प्रत्येक ब्लाउजची कटिंग कशी करायची, कोणत्या ब्लाउजला किती मेजरमेंट घ्यायचं, अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला मिळतील। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे फ्रंट पार्टची ड्राफ्टिंग बघणार आहोत आपण। अर्धा ते पाऊण इंचाच्या गॅपनी एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची आणि त्या स्ट्रेट लाईनच्या वरती उंचीला 15.5 इंचावर 2 मार्किंग करायच्या आहेत। या 2 मार्किंग झाल्यावर इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची दोघं मार्किंगला बघून। आता या मार्किंगवर आपल्याला 7 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि थोडी खाली सुद्धा एक 7 इंचावर मार्किंग करायची आहे। ही सुद्धा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। ही मुंड्याची लाईन झाली। या मुंड्याच्या लाईनीवर तुम्हाला परत एक 7 इंचावर मार्किंग करायची आहे 2 ठिकाणी आणि ही सुद्धा स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता इथे आपल्याला चेस्ट लाईन टाकायची आहे, छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, 11 इंचावर मार्किंग करायची 2 ठिकाणी। कमरेच्या साईडला सुद्धा 11वर मार्किंग करायची आणि या दोघं मार्किंग जॉईन करून घ्यायच्या। इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। आता आपल्याला मुंडा खोली टाकायची आहे 1 इंचावर आणि इथे सर्कल ड्रॉ करून घ्यायचं। सर्कल ड्रॉ करून झाल्यावर आपल्याला कमरेच्या साईडला 3.25 इंचावर मार्किंग करायची आहे 2 ठिकाणी आणि आडवी सुद्धा आपल्याला 4.5 प्लस अर्धा अशी 5 इंचावर मार्किंग करायची आहे। ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची व्यवस्थित। 5 इंचाची लाईन आहे ही स्ट्रेट लाईन आणि इथे फ्रेंच कर्वचा वापर करून प्रिन्सेस कट कटोरीचा आकार द्यायचा। फ्रेंच कर्व खूप उपयोगात येतो। आता इथे 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि मुंड्याकडे 1.5 इंचावर मेन लाईनच्या आजूबाजूला 2 मार्किंग करायच्या आणि त्या दोघं मार्किंग 1.5 इंचाला जॉईन करायच्या। इथे 2 इंच टक्स मायनस होणार आहे। 2 इंच मार्किंग करून स्ट्रेट उभी 1.25 इंचाची लाईन ड्रॉ करायची आणि इथे कटोरीचा पान शेपमध्ये आकार द्यायचा। शेपची प्रॅक्टिस करा म्हणजे व्यवस्थित आकार येईल। जे 2 इंचाचा टक्स मायनस झालेला आहे तो बाहेर वाढवून घ्यायचा। इथे जो अर्धा इंचाचा मायनस झालेला आहे तो बाहेर वाढवून घ्यायचा अर्धा इंच, वरती अर्धा इंच आणि खाली 2 इंच या दोघं मार्किंग जॉईन करायच्या। एक क्रॉस स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची। आता आपला इथे हा फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण बॅक पार्टची ड्राफ्टिंग करून घेऊया। इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची, त्या स्ट्रेट लाईनीपासून वर 14 प्लस 1 इंच 15 इंचावर मार्किंग करायच्या 2 आणि या इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची। स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यावर तिथे त्याच स्ट्रेट लाईनवर 7 इंचावर मार्किंग करायची। खाली सुद्धा थोडी स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची 7 इंचावर। 7 इंचाचा हा मुंडा झालेला आहे आपला। इथे व्यवस्थित 7 इंचावर मार्किंग करून मुंड्याची लाईन सुद्धा ड्रॉ करून घ्यायची। आता इथे मुंड्याचा आकार 1.5 इंचावरून द्यायचा। या लाईनीचा सेंटर घ्यायचा आणि हा आकार सर्कलमध्ये देऊन घ्यायचा। हा मुंड्याचा आकार झालेला आहे बॅक पार्टचा। आता चेस्ट लाईन टाकायची, 11 इंचावर मार्किंग करायची,
खालच्या साईडला सुद्धा 11 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करून घ्यायची. ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करून झाल्यावर कमरेच्या साईडला 1 इंच आतमध्ये मायनस जायचं आणि क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची. हा आता आपला इथे बॅक पार्ट रेडी झालेला आहे. आता या फ्रंट पार्टला इथे वर अर्धा इंच मार्किंग करायची आणि या साईडला सुद्धा अर्धा इंचावर मार्किंग करायची. या दोघं क्रॉस लाईनी ड्रॉ करून घ्यायच्या. या साईडला सुद्धा क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची. आता आपला इथे ड्राफ्टिंग रेडी झालेला आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. व्यवस्थित कट करायचं. ज्या आपल्या मार्किंग्स आहेत, गोल असेल, स्ट्रेट असेल, क्रॉस असेल, त्याच लाईनींवर आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित कट करताना सुद्धा आपलं मार्किंग चुकायला नको. व्यवस्थित कट करायचं. इथे कटोरी कट करून घ्यायची. कटोरीच्या आकारावर हा वरती अर्धा इंचाचा टक्स मायनस करून घ्यायचा. खालच्या साईडला हा 2 इंचाचा टक्स सुद्धा मायनस करून घ्यायचा. हा आपला फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे. आता बॅक पार्टची कटिंग होते. बॅक पार्टची कटिंग सुद्धा या क्रॉस लाईनींवरून करायची, जी मायनस केलं होतं आपण 1 इंच. खालची स्ट्रेट लाईन सुद्धा कट करून घ्यायची. हा बॅक पार्ट, फ्रंट पार्टची कटोरी आणि साईड पार्ट. आता आपण स्लीव कटिंग करून घेऊया. तर स्लीवची आधी ड्राफ्टिंग करायची आहे. 4 पदरी कापड आपण केलेला आहे आणि त्यावर खाली स्ट्रेट लाईन ड्रॉ केलेली आहे. ती साईड ओपन आहे. जिथे मी टेप ठेवलेला आहे ती साईड फोल्डेड आहे. 7 इंचावर 2 मार्किंग करून घ्यायच्या आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची इथे, कारण आपली स्लीव ही 6 इंचाची रेडी आहे. आता इथे आपल्या छातीचा चौथा भाग 9.5 वर मार्किंग करायची आणि इथे सुद्धा एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. हा बॉक्स रेडी झालेला आहे आपला. आता या लाईनीवर 3 इंच खाली मार्किंग करायची आणि आतमध्ये या लाईनीवर 1 इंच मार्किंग करायची. इथून 1 इंच आतमध्ये जायचं आणि स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. आता हे दोघं पॉईंट आपल्याला जॉईंट करायचे आहे क्रॉसमध्ये. या लाईनीचा मध्य घ्यायचा आहे आता आपल्याला. 4, 2 आणि 6, कारण लाईन ही 8 इंचाची होती. इथून अर्धा इंच वर जायचं मध्यापासून वर आणि या खालच्या मध्यापासून खाली अर्धा इंच जायचं आणि इथे स्लीवचा आकार देऊन घ्यायचा. फ्रेंच कर्वचा वापर करायचा इथे. फ्रेंच कर्व जर तुमच्याजवळ नसेल तर प्लीज बाय करा. कोणत्याही टेलरिंगच्या शॉपमध्ये तुम्हाला मिळून जाईल 40 ते 50 रुपयाला. इथे क्रॉस लाईन द्यायची. आता आपण कटिंग करून घेऊया स्लीवची. चेक करायचं आधी बघा. 7 इंचावर आपली स्लीव आहे. कट करायचं. वरचा कर्व कट करायचा सगळ्यात आधी. ते क्रॉस फॅब्रिक कट करायचं. आता इथे ही खालची जी लाईन आहे आपण आखली होती ती सुद्धा कट करायची. आता ओपन करायचं फॅब्रिकला, 2 पदरी करायचं आणि ही जी खालचा कर्व आहे तो सुद्धा कट करून घ्यायचा. इथे आपली स्लीवची कटिंग तयार आहे. हे बघा, आपण मेन फॅब्रिक सुद्धा कट केलेलं आहे. कटोरी, साईड पार्ट, स्लीव्स आणि बॅक पार्ट. आणि हे स्लीवला लावायला लेस, जी ब्लाऊज मेन ब्लाऊजच्या पीसवर होती ती लेस. इथे आपली ड्राफ्टिंग आणि कटिंग कंप्लीट झालेली आहे.